एकदा महान राजा विक्रमादित्यांनी शनिदेवांचा अपमान केला आणि त्यानंतर जे घडलं ते ऐकून अंगावर शहारे येतील. नमस्कार मंडळी, ही कथा आहे राजा विक्रमादित्य आणि शनिदेवांची 7.5ची. पण मंडळी, कथेला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग कथेला सुरुवात करूया. प्राचीन काळात उज्जैन नगरीत महान आणि न्यायप्रिय राजा विक्रमादित्य राज्य करत होते. ते अतिशय पराक्रमी, ज्ञानी आणि धर्मनिष्ठ होते. त्यांच्या दरबारात नवरत्न विद्वान होते आणि त्यांच्या न्यायाची कीर्ती संपूर्ण आर्यावर्तात पसरली होती. राजा इतके न्यायप्रिय होते की देव, ऋषी आणि प्रजा सर्वजण त्यांच्या निर्णयावर विश्वास ठेवत होते. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं, कारण लवकरच त्यांच्या जीवनात एक अशी घटना घडणार होती जी इतिहासात अमर झाली. शनिदेवांची भयंकर परीक्षा. एके दिवशी देवतांमध्ये चर्चा सुरू झाली. कोणता ग्रह सर्वात शक्तिशाली? सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शेवटी शनिदेव यांच्यात वाद झाला. सर्व ग्रहांनी ठरवलं की राजा विक्रमादित्य यांच्याकडे जाऊन निर्णय घ्यायचा. राजाने सर्व ग्रहांसाठी सोन्याचे सिंहासन मांडले, पण त्यांनी ग्रहांच्या स्थानानुसार सिंहासनांची मांडणी केली. शनिदेवांना शेवटी स्थान दिलं. हे पाहून शनिदेव शांतपणे म्हणाले, राजन, तू माझा अपमान केला आहेस. आता माझ्या दृष्टीचा परिणाम तुला अनुभवावा लागेल. काळ पुढे सरकला आणि विक्रमादित्यांवर शनिदेवांची 7.5 सुरू झाली. काही दिवसांतच राज्य गमावलं, धन नष्ट झालं, मित्र दूर झाले आणि राजा एकटा झाला. एकदा तर परिस्थिती अशी आली की त्यांना आपलं राज्य सोडून सामान्य माणसासारखं भटकावं लागलं. भुकेने त्रस्त होऊन राजा एका तेलाच्या गिरणीत काम करू लागले. ज्यांनी हजारो लोकांवर राज्य केलं तेच आता तेल काढण्याचं काम करत होते. एके दिवशी त्यांच्यावर खोटा आरोप लावण्यात आला आणि शिक्षा म्हणून त्यांचे हात-पाय तोडण्यात आले. कथांमध्ये वर्णन येते. तरीही त्यांनी देवावरचा विश्वास सोडला नाही. 7.5चा कालावधी संपताच स्वतः शनिदेव त्यांच्यासमोर प्रकट झाले. शनिदेव म्हणाले, राजन, मी तुला शिक्षा नाही दिली, मी तुझी परीक्षा घेतली. जगाला दाखवायचं होतं की माझी दृष्टी पडली की राजा देखील सामान्य माणूस होऊ शकतो. राजा विक्रमादित्यांनी नम्रतेने माफी मागितली. त्यांचा संयम, श्रद्धा आणि कर्म पाहून शनिदेव प्रसन्न झाले. क्षणातच त्यांचे हातपाय पूर्ववत झाले. राज्य परत मिळालं आणि यश, वैभव पुन्हा प्राप्त झालं. ही कथा आपल्याला सांगते, शनिदेव वाईट नाहीत. ते फक्त कर्माचे न्यायाधीश आहेत. अहंकार तोडण्यासाठीच परीक्षा घेतात. शनिदेव नाश करत नाहीत. ते फक्त तुमचं खरं कर्म जगासमोर आणतात. अशाच सत्य पुराणिक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे प्रत्येक कथा देते जीवन बदलणारा संदेश.